आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्राचं वस्त्रवैभव असलेल्या दूध सारीच्या मेगा महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला। साडी क्षेत्रात आपल्या 50 वर्षांच्या अस्तित्वानं महिला वर्गाच्या मनात आढळ स्थान निर्माण केलेल्या चाटी गल्लीतील दूध सारीज या शोरूममध्ये सणाच्या पार्श्वभूमीवर मेगा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या मेगा महोत्सवाचा शुभारंभ मोठ्या थाटात सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शर्मिष्ठा घारगे बालावलकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला। यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्री विठ्ठलाच्या प्रतिमेचं पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आलं। मेगा महोत्सवाच्या शुभारंभानंतर दूध सारीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या धनश्री फॅशन डिझायनिंगच्या मॉडेल्सनी रॅम्पवॉक शोच्या माध्यमातून उपस्थितांसमोर नयनरम्य परफॉर्मन्स करून उपस्थितांकडून दाद मिळवली। अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी दूध परिवाराच्या वतीने संपन्न होत आहे। कार्यक्रमाप्रसंगी दूध सारीज परिवाराच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार करून त्यांना दूध साडी भेट देण्यात आली। यावेळी बोलताना महापौर शोभा बनशेट्टी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शर्मिष्ठा घारगे बालावलकर यांनी दूध सारीच्या उपक्रमाचं कौतुक करत त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या। सारी महोत्सव तुमच्या परिवार असंच उत्तम प्रगती पाठवण्याच्या चरणी प्रार्थना करते। खरंच सर्वांच्या मनात ज्यावेळेस 4 जण मिसळता जोडाई असेल तर साडीचा प्रश्न सर्वांच्या तोंडावर येतच नाही असं नाही। प्रत्येक ठिकाणी तर आपण हळूच आपण बोलतो साडीचं काय नेमकं कुठल्या घेतलं काय आहे याची तरी चौकशी आपण सर्वजण करतोय। खरं तर हा आवडता आहे। रंगबेरंगी हा महिलांचा वेशभूषा आहे। आपल्या भारतीय संस्कृतीचा हा आपला साडी हा खूप मोठा प्रमाणात आपल्या भारतीयमध्ये आपण प्रदान करतोय। त्याला तुम्ही महत्व देऊन ज्या महिलांच्या गरजा ओळखून ज्या दूध परिवाराने आज महोत्सव तुम्ही या ठिकाणी साजरा केला त्याच्याबद्दल तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देते। सर्वात प्रथम दूध साडी सेंटर आणि दूध परिवाराला मी खूप शुभेच्छा देते की त्यांचा हा व्यवसाय आहे तो वर्षानुवर्ष पुढे असाच मोठा होत जाऊ दे अशा मनापासून शुभेच्छा। दुसरी गोष्ट साडी जसं मगाशी सांगितलं सगळ्या स्त्रियांचा वीक पॉइंट आहे मग ते युनिफॉर्म मधली का असेल आणि साडी घालण्याची निमित्त आम्ही शोधत असतो आणि आपण या प्रसंगी आम्हाला बोलून तो एक चान्स दिला की त्या निमित्तानं त्याला साड्या बघितल्या जातील आणि आवडीचा विषय हाताळला जाईल। नेहमी आमचं जे खाकीच्या बाहेरचं जग आहे ते रंगीबेरंगी जग जरा बघायला मिळेल या निमित्तानं हे साधता आलं। आपल्या महोत्सवाला तर शुभेच्छा मनापासून आहेतच पण त्याही पुढे आपला व्यवसाय दिवसेंदिवस खूप मोठ्या भरभराटीला येऊ दे। आपल्या परिवारातील सर्वजणांना आरोग्य आणि निरोगी आयुष्य लाभू दे दीर्घायुष्य अशी परमेश्वर चरणी प्रार्थना। यावेळी बोलताना दूध सारीचे पुरुषोत्तम दूत यांनी आमच्या ग्राहकाभिमुख उपक्रमातून आम्ही जपलेल्या नात्यातून ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं सांगून ग्राहकांच्या सेवेत आम्हाला आनंद मिळत असल्याची भावना व्यक्त केली। सर्वांनी दरवर्षी आम्हाला उत्तम प्रतिसाद देतात कारण की आम्ही खूप स्वस्त मिल रेट पेक्षा भी चॅलेंजिंग रेट मध्ये माल विकतो। अजून ब्रँडेड कंपन्याचा फ्रेश माल विकतो। लोक जुन्या मालाचा सेल लावतात आम्ही सेल नाही लावता ही नवी संकल्पना आम्ही राबवित आहे। तर ह्याचं जास्तीत जास्त महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशच्या प्रदेशमधनं लोक येतात आमच्याकडनं खरेदीला। लग्नाची बस्त्याची खरेदी करतात छोटे छोटे कार्यक्रम वास्तुशांती सगळे कार्यक्रमाची खरेदी करतात। खूप प्रचंड प्रतिसाद आहे। सगळे शिल्क साड्याचे सगळे ए टू झेड आहे पूर्ण भारतात जिथं जिथं तयार होतं सगळे जरी। महोत्सव आपला किती दिवस राहणार आहे? हा महोत्सव आम्ही महिनाभर सांगतो पण महिलाचा आग्रह जास्त असतं पण त्याला अजून वेळ वाढतो आणि 2 महिने आमचं चालत आहे। शिल्कमध्ये सगळे कांची बेंगलोरी शेलम उपाडा परत कोईमत्तुरी सगळीकडे बनारसी शालू ते सगळे। या कार्यक्रमप्रसंगी रामकिसान दूत, नंदकिशोर दूत, पुरुषोत्तम दूत, राजगोपाल दूत, संपत, चंदन, पवन, सूरज, शोभा दूत या दूत परिवारासह धनश्री मणुरे, श्रद्धा अध्यापक, माधवी उप्पीन, प्रिया मेहता, वर्षा चिटणीस, पूजा भालेराव
अमृता गोसावी, ईशा वनेरकर, दाक्षायणी, धनाश्री, योगेश वाघ, सूर्यकिरण बनसोडे, कपिल कुचन आदींची उपस्थिती होती. सुरेश बहिरवाडे यांनी सूत्रसंचालन केलं.